उत्तर प्रदेशाचे माननीय राज्यपाल आणि त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाकरता आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालो ते आदरणीय रामभाऊ नाईक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय मनोहर जोशी सर, महाराष्ट्राचे दुसरे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे, श्री श्रीराम पवारजी, श्री विनयजी सहस्त्रबुद्धे, श्री आशिषजी शेलार, श्री आनंदजी लिमये, श्री प्रदीपजी भिडे या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक भगिनी आणि बंधूंनो, आज एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाकरता आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालो आणि सुशील कुमार शिंदेजी आणि मनोहर पंतांच्या भाषणानंतर खरं म्हणजे मला आता मी काय नेमकं बोलावं असा प्रश्न पडलाय। रामभाऊंजवळ, सुशील कुमारजींजवळ, मनोहर पंतांजवळ अनुभवाची, कार्याची, कर्तृत्वाची, विचारांची खूप मोठी शिदोरी आहे आणि त्यांच्या मनानं मी त्या वाटेवर निघालेला आणि कुठेतरी मध्ये चालत असलेला अशा प्रकारचा एक वाटसरू आहे। आता जोशी सरांचं या ठिकाणी भाषण झालं आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या, पण तुम्हाला सांगतो ते जसं बराच वेळ या ठिकाणी बोलले तसंच त्यांच्यातला दुसरा गुण असा आहे की ते एका शब्दात देखील तीच गोष्ट सांगू शकतात। आणि कालच त्यांची माझी भेट झाली अकोलकरांकडे लग्नात आणि त्यांनी मला एका शब्दात असं सांगितलं, म्हणाले बघ तुला सांगतो, युतीचं सांभाळलं की बाकी काही पाहावं लागत नाही, आपल्याला 5 वर्ष काढता येतात। म्हणाले मी अशीच काढली आणि तूही काढू शकतोस। आज खरं म्हणजे सुशील कुमारजींचं भाषण देखील ऐकणं हे आपल्या सगळ्यांकरता पर्वणीच होती आणि या सगळ्यांचंच आयुष्य जे आहे हे खरोखर थक्क करणारं अशा प्रकारचं आयुष्य आहे। आज रामभाऊंचं खरं म्हणजे या ठिकाणी त्यांच्या जीवनातले अनेक पैलू आपल्यासमोर आले आणि त्यांनी मगाशी सांगितलं की त्यांना संसदीय राजकारणामध्ये अटलजी असतील, अडवाणीजी असतील, माळगी असतील, अशा प्रकारचे लोक मार्गदर्शन करणारे मिळाले आणि म्हणून ते उत्कृष्ट संसदपटू होऊ शकले। त्यांना कदाचित माहिती नसेल, पण ज्यावेळी मी निवडून आलो पहिल्यांदा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये विधानसभेच्या सदस्यांकरता प्रशिक्षण वर्ग ठेवला होता आणि त्या प्रशिक्षण वर्गामध्ये संसदीय आयुध याच्यावर रामभाऊंचं मार्गदर्शन होतं आणि त्या मार्गदर्शनामध्ये रामभाऊंनी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य वापरलं। ते वाक्य माझ्या संसदीय जीवनाचं ब्रीदवाक्य मी बनवलं आणि ते वाक्य असं होतं, रामभाऊ असं म्हणाले की ज्यावेळी तुम्ही विधानसभेमध्ये असता त्यावेळी मतदारसंघाचा विचार करा आणि जेव्हा मतदारसंघात असता तेव्हा विधानसभेचा विचार करा, म्हणजे नेमकी कुठली आयुध वापरायची हे तुम्हाला समजेल आणि तुम्ही प्रश्न सोडवू शकाल। आणि खरोखर तो विचार डोक्यात ठेवून ज्यावेळेस मतदारसंघात जायचो त्यावेळी प्रश्न दिसला की लक्षात येतं की याच्यावर लक्षवेधी, याच्यावर तारांकित प्रश्न, याच्यावर कपात सूचना। आणि विधानसभेमध्ये असताना विषय सुरू असताना आपल्या मतदारसंघातला हा विषय इथे मांडता येईल
हा प्रश्न सोडवून घेता येईल असं त्यावेळी लगेच लक्षात यायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की मलाही उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला किंवा विधानसभेमध्ये वेगवेगळी आयुधं मी वापरू शकलो, तर या सगळ्या गोष्टीची सुरुवात जर कुठे झाली असेल तर रामभाऊंनी हा जो विचार दिला त्या विचारात सुरुवात. आणि त्याच्यानंतर अनेक प्रशिक्षणांमध्ये मी स्वतः प्रशिक्षक म्हणून गेलो. त्या प्रत्येक प्रशिक्षणामध्ये मी रामभाऊंचा आवर्जून उल्लेख करून हे वाक्य आमदारांना सांगायचो, एवढं एक वाक्य लक्षात ठेवा, तुमचा परफॉर्मन्स बदलून जाईल. खरं म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करावा हे रामभाऊंकडनं आपण शिकलं पाहिजे. आणि महत्वाचं असं असतं की अनेक वेळा एखाद्या रोलमध्ये गेल्यानंतर व्यक्ती हा त्या भूमिकेत एवढा गुंतून जातो की ती भूमिका संपल्यानंतर देखील त्या भूमिकेतनं सहजपणे त्याला बाहेरच पडता येत नाही. आणि मग एकदा त्या भूमिकेतनं जर बाहेर पडता आलं नाही तर मग जो काही आपला विकास असतो, जी काही वाटचाल असते, त्याच्यात कुठेतरी खीळ बसते. पण रामभाऊंचं असं नाही आहे. रामभाऊ ज्या भूमिकेत गेले, ज्या क्षणी गेले, त्या क्षणी त्या भूमिकेशी समरस व्हायचं. मंत्री असतील तर उत्तम मंत्री झाले पाहिजे, विधानसभेत असतील, लोकसभेत असतील, उत्तम संसदपटू राहिले पाहिजे, पक्षाचं कार्य दिलं ते उत्तमच झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ज्यावेळी त्यांच्यावर जबाबदारी दिली प्रशिक्षणाची, तर रामभाऊंनी इतकी चिंता त्या प्रशिक्षणाची करून देशभरातले लोकसभेचे आणि विधानसभेचे जेवढे सदस्य आहेत भाजपचे, यांचं प्रशिक्षण झालंच पाहिजे. आणि आग्रहाने त्यांनी ते करून दाखवलं. आणि प्रशिक्षणाचं त्या काळात त्यांनी जो काही आराखडा तयार केला, विचाराची मांडणी, पक्षाचं संघटन, अशा प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्णपणे मांडणी झाली पाहिजे. आणि त्यांचा आग्रह असायचा की जो प्रशिक्षक आहे त्या प्रशिक्षकाने त्याचं टिपण हे पाठवलंच पाहिजे. कारण त्यांना माहिती होतं की आमच्यासारखे काही लोक जे काही अभ्यास वगैरे करून येत नाही, वेळेवर आपलं येऊन त्या ठिकाणी काहीतरी आपलं बोलून आणि वेळ मारून देतात, ते त्यांना मान्य नव्हतं. तुम्ही या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून येणार असाल तर तुमचं टिपण असलं पाहिजे, त्याची प्रिंटेड कॉपी असली पाहिजे, ती प्रत्येकाला मिळाली पाहिजे. याचा अर्थ असा आहे की प्रशिक्षकाने अभ्यास करून आलंच पाहिजे. अशा प्रकारचा देखील त्यांचा आग्रह असायचा. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीच्या बद्दल अनेक गोष्टी या ठिकाणी आपण बघितल्या. पण एक गोष्ट सगळे लोक सांगतात की रामभाऊंकडे पाठवलेल्या प्रत्येक पत्राला नेहमी उत्तर मिळालंच. आणि त्याचा पाठपुरावा म्हणजे नुसतं एक उत्तर देऊन नाही, तर रामभाऊंना निवेदन दिल्यानंतर ते निवेदन लॉजिकल एंडला गेलं पाहिजे. याकरता त्यांचा जो पाठपुरावा, म्हणजे एखादा व्यक्ती किती कमिटेड असतो. रामभाऊ राज्यपाल झाल्यानंतर ते माझा एकदा फोन आला आणि मला भेटायला, आणि ज्या तारापूरच्या संदर्भात आता या ठिकाणी सांगितलं तर त्या संदर्भातले काही मुद्द्यांवर त्यांनी PIL देखील केले. ते मला असं म्हणाले की आता प्रश्न माझ्यासमोर असा आहे की इतके वर्ष मी याचा पाठपुरावा करतोय, आता राज्यपाल झाल्यामुळे मला या PILचा पाठपुरावा करता येणार नाही, पण हा प्रश्न तर सुटला पाहिजे. आणि म्हणून आता तुमच्याकडे मी हे घेऊन आलो आहे. हा प्रश्न अशा अशा प्रकारे हा तुम्ही मार्गी लावा, माझ्यानंतर हे लोक याचा पाठपुरावा करतील. आणि साधारणपणे एखादा व्यक्ती असा राज्यपाल वगैरे झाल्यानंतर तिकडनं तिने फोन केला असता की बाबा बघून घ्या वगैरे, पण त्याच्यानंतर नुसतं तेवढं बोलूनच नाही, त्यांचं तसं पूर्ण पत्र, म्हणजे जी जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुसार त्यांचं पूर्ण पत्र हे प्राप्त झालं की या पद्धतीने हे काम करायचं आहे. किंवा अगदी कुष्ठरोगी संघटनेच्या संदर्भात देखील इतक्या वर्षाचं त्यांचं काम चालू होतं. त्यांनी लगेच येऊन
आम्ही आता उत्तर प्रदेशात काय करतोय, तुम्ही इथे काय केलं पाहिजे. म्हणजे जे काम हातामध्ये घेतलं आहे, आपण कुठल्याही जबाबदारीवर पोचलो तरी देखील ते कार्य हे आपल्याला पूर्ण केलंच पाहिजे. आणि म्हणजे राममोहनचं एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग, आता हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या संदर्भात साधारण मला असं वाटतं की मार्चमध्ये राममोहनची माझी भेट झाली. राममोहन म्हणाले की हा कार्यक्रम आपल्याला करायचा 25 तारीख बघा जमते का, 22 ते 26च्या मध्ये कुठली तारीख. तर मी माझ्या ऑफिसला सांगितलं की ते बघ 22 ते 25च्या मधली कुठली तारीख. आणि त्यात 3-4-5 दिवस गेले. एक दिवस राममोहनच्या ऑफिसमधून फोन आला, माझ्या पीएला रागवलं, अरे म्हटलं ती 25 तारीख इतकी जवळ आली आणि तू तारीख का कळवत नाही. मग त्यांनी लगेच फोन केला की नाही आम्हाला 25 चालेल, आम्ही 25ला. त्यावेळेस असं लक्षात आलं की 25 एप्रिल तारीख होते ना आम्ही 25 मार्च समजत होतो. कारण राममोहनचं प्लॅनिंग हे बरोबर 1-1.25 महिना आधी. आणि त्याच्यानंतर मग तारीख वगैरे ठरली. तर कुठल्याही गोष्टीमध्ये नीट प्लॅनिंगने काम करायचं. रामभाऊंची पत्रकार परिषद, त्याचं नीट निवेदन तयार असेल, ते निवेदन ज्या भाषेमध्ये करायला पाहिजे त्या भाषेमध्ये ते तयार असेल, आणि त्याचं योग्य त्या ठिकाणी त्या निवेदनाच्या अनुसार तोंडी निवेदन केल्यानंतर ते प्रत्येकाला मिळालं की नाही, ते समजलं की नाही, याची काळजी ते घेतात. एखाद्या राजकीय कार्यकर्त्याने राजकीय आयुष्यामध्ये संपूर्ण, म्हणजे खरं तर आम्ही असं नेहमी म्हणतो की कुठे वेळ आहे हो, कुठे वेळ आहे हो जे म्हणतात त्यांनी राममोहनकडनं शिकलं पाहिजे. कारण राममोहननी तेवढंच काम केलं, कदाचित आमच्यापेक्षा जास्त काम केलं, पण हे सगळं काम करताना त्यातनं वेळ काढून ते काम व्यवस्थितपणे त्यांनी केलं. आणि म्हणून राजकीय व्यवस्थापन जे वेळेचं नियोजन असेल, कामाचं नियोजन असेल, हे राममोहनकडनं खरोखर सर्वांनी शिकण्यासारखं आहे. मी आता त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांच्या संदर्भात त्या ठिकाणी सांगणार नाही, पुस्तकातही आपल्यालाही माहिती आहे. पण एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये किती कामं करू शकते आणि प्रत्येक रोलमध्ये वेगळेपणा, म्हणजे आज राज्यपाल म्हणून देखील त्यांनी केलेलं काम असेल, किंवा मंत्री असतानाचं काम असेल, आमदार असतानाचं, खासदार असतानाचं, आपल्या नावावर काहीतरी वेगळं जे सामान्य माणूस कदाचित करू शकणार नाही, ज्याला अधिक श्रम लागतील असं काम हातामध्ये घेऊन करून दाखवायचं, ही खऱ्या अर्थानं राममोहनच्या कामाची हातोटी आहे. आणि हे सगळं करत असताना ज्याचा उल्लेख प्रदीपजींनी या ठिकाणी केला, मी कार्यालयामध्ये बसलो होतो, मी अध्यक्ष होतो पक्षाचा, आणि राममोहनचा फोन आला. आणि फोनवर राममोहन मला असं म्हणाले की बघा तुम्ही अध्यक्ष आहे, मी आता अडवाणीजींच्या कानावर टाकलेलं आहे, अटलजींच्या कानावर टाकता येत नाही पण अडवाणीजींच्या कानावर टाकलेलं आहे, आणि आता तुम्हाला सांगतो की मी असा निर्णय घेतलेला आहे की आता निवडणुकीच्या राजकारणात मी निवृत्त होणार आहे. जे काम पक्षाचं तुम्ही द्याल निवडणुकीकरता ते कुठलंही काम मी करेन, पण मी निवडणूक लढणार नाही. मी म्हटलं रामभाऊ असा निर्णय का घेतला तुम्ही, कारण समोर निवडणुका होत्या, सीट निवडून येईल अशी पूर्ण परिस्थिती 100% दिसत होती. सगळं वातावरण वारं हे अगदी रामभाऊंच्या बाजूने होतं, भाजपच्या बाजूने होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये असा निर्णय तुम्ही का घेतला. ते म्हणाले नाही मी आता हे ठरवलंय. मी म्हटलं रामभाऊ याचा एकदा तुम्ही पुन्हा विचार करा. म्हणाले मी पुनर्विचार करत नाही, मी कोणी मला समजावं कोणी मला बोलावं याकरता फोन केलेला नाही. तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहे आणि या पक्षातले ही पद्धती आहे की आपला निर्णय हा पक्षाध्यक्षाला सांगून घेतला पाहिजे, आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो हा निर्णय आता मी अंतिम घेतलेला आहे. मला असं वाटतं की अलीकडच्या सगळ्या या राजकीय वातावरणामध्ये समोर दिसत असताना रामभाऊ निश्चित खासदार झाले असते तर आधीपेक्षा मोठे मंत्री झाले असते. या सगळ्या गोष्टी समोर दिसत असतानाही रामभाऊंनी हा निर्णय केला की नाही आता मी निवडणुकीच्या राजकारणात करणार नाही, पण हे करत असताना मी घरी बसणार असं नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं मी काम करणार आहे. त्यांनी मला बजावून सांगितलं मी निवडणुकीच्या राजकारणात निवृत्त होतोय, पक्षाचं कुठलंही काम नाही. मला तुम्ही उत्तर मुंबई असेल, भिवंडी असेल, जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचं सगळं काम मला द्या, पालघर असेल, मी ते सगळे निवडून आणण्याकरता मी पूर्णपणे त्या ठिकाणी काम करेल.
मला असं वाटतं की संघाच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारी जी मंडळी आहे यांच्याकरता सगळ्यात मोठी पदवी जर काही असेल तर सच्चा स्वयंसेवक ही पदवी आहे. आणि रामभाऊंनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं वर्णन हेच करता येईल की रामभाऊ एक सच्चे स्वयंसेवक आहेत आणि सच्चा स्वयंसेवक हाच त्याग करू शकतो तो त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवला. आणि म्हणून आज मी खरं म्हणजे या ठिकाणी जे सांगितलं की याचा भाग 2 निघाला पाहिजे ते मला देखील पटतं. कारण एका पुस्तकामध्ये रामभाऊंचं जीवन त्यांचं कार्य हे या ठिकाणी मला असं वाटतं मांडणं अत्यंत कठीण आहे. आणि या पुस्तकाचं टायटल रामभाऊ कोणी ठरवलंय मला माहिती नाही, पण मी असं म्हणू शकतो की तुमच्या जीवन चरित्राशी पूर्णपणे म्हणजे याच्यापेक्षा चांगलं टायटल असू शकत नाही. कारण तुमच्या जीवनाचं तत्वच आहे चलते रहो, चालत राहा, चरेवेती चरेवेती, थांबायचं नाही, चालत राहायचं, आपलं कर्म करत राहायचं. अशा प्रकारच्या ध्येयानेच आपण नेहमी काम करत राहिलात. आणि म्हणून अतिशय उत्तम अशा प्रकारचं पुस्तक या ठिकाणी तयार झालं. त्याबद्दल लिमयेजी तुमचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं रामभाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य मिळावं, खूप आयुष्य मिळावं. आणि जी सुशील कुमारजींनी किंवा सर आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केली आहे त्याप्रमाणे या चरेवेतीप्रमाणे त्यांचा आलेख वाढतच राहावा अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.